चला मॅचला करूया आपण सुरुवात. स्ट्राइक एंडला आपण पाहतायत त्या ठिकाणी समर्थ देसाई हा खेळाडू स्ट्राइक एंडला आहेत आणि राहुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस MS स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर तर उडवलाय, मात्र हेलिकॉप्टर क्रॅश होणार का? क्रॅश होण्याची दाट शक्यता होती, त्या ठिकाणी मात्र कॅच सुटला गेलाय. आणि नक्कीच ते हेलिकॉप्टर उडवलं जे होतं खास करून समर्थ देसाईनं, ते हेलिकॉप्टर कदाचित क्रॅश झालं असतं. मिस्टन स्ट्रोक खेळला गेला होता, अवे चेंडू बराच काळ होता. लॉंग ऑनला जवळपास लॉंग ऑफला फिल्डर देखील त्या ठिकाणी होता आणि त्याच्या हातामध्ये देखील तो कॅच पडला गेला होता, मात्र अंतिम क्षणी तो कॅच निसटला गेला. अकाउंट ओपन झालंय, 1 धाव. मागच्या मॅचचा आपण विचार केला ज्यावेळेस ऋत्विक चॅम्पियन या टीम सोबत पहिला सामना आपण जो पाहिला, आई गावदेवी या टीमचा, तर या स्पर्धेमधील सर्वात हायेस्ट स्कोर बनवला होता या संघानं. तब्बल 86 धावा बनवल्या होत्या. एक धावांचा डोंगर उभा केला होता ऋत्विक चॅम्पियन या टीम समोर. नोचा इशारा होता पंचांचा, याचा अर्थ पुढचा चेंडू असेल फ्री हिट नाही आहे का? यावेळेस फुल टॉस चेंडू, मिस्टन स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, मागे फिल्डर येतोय चेंडूच्या खाली आणि यावेळेस नक्कीच महत्वपूर्ण विकेट. मागच्या मॅचचा हिरो यावेळेस मात्र परततोय डग आउट मध्ये 0वर. आपलं खातं देखील उघडता आलं नाहीये. मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. मिस्टर राहुल पाटील यावेळेस बाद होत आहेत गोल्डन डकच्या स्वरूपात. या ठिकाणी राहुल बाद हा एक मोठा धक्का असेल. आई गावदेवी या संघाला टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या टीमनं स्वीकारला आहे. मात्र काय सुरुवात दिली होती आई गावदेवी या संघाला, नक्कीच एक दणक्यात सुरुवात राहुल पाटीलने करून दिली होती. मात्र तोच राहुल यावेळेस टीम जी आहे सायुज युनायटेड या टीमच्या अगेन्स्ट खेळताना मात्र 0वर बाद झालाय. आणि त्यानंतर मात्र त्यांच्या जागी येत आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, ज्यानं त्या मॅच मध्ये घेतला. सर्वाधिक धावा त्या मॅच मध्ये ज्यांनी बनवल्या ऋत्विक चॅम्पियन या टीमच्या अगेन्स्ट, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, तो म्हणजेच विक्रम भोईर, विकी. सत्तावीस धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या ऋत्विक चॅम्पियन या टीमच्या अगेन्स्ट. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं. जबरदस्त बॅटिंग केली होती, मन जिंकली होती प्रेक्षकांची, ती म्हणजेच विक्रम भोईरनं. तोच बॅटर इथे वर्णी मात्र पुढे लागली गेली आहे. 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता, इथे मात्र 3ऱ्या क्रमांकावर वन डाऊन साठी मात्र वापर विक्रमचा करतोय संघ गावदेवी. आलेला मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय, बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जाऊन चेंडू स्टॉप झालाय. रबर बॉलचा क्रिकेट, पूर्णतः मैदानावर चिखळ आणि चिखळ असल्या कारणास्तव बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन चेंडू तो गाडला गेला. 2 धावा मिळतील, अगदी बॅटच्या टोवर चेंडू लागला गेला होता. आणि विकीच्या विषयी म्हणायचे गेलं तर विकी नेहमीच ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळतोय. सिंगल डबल क्वचित, मात्र मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू आहे. 40 प्लसचा खेळाडू विकी आहे, हे देखील विसरता कामा नाहीये. लेजेंडरी खेळाडू आहेत. शॉर्ट बॉल होता आणि यावेळेस चेंडू मात्र फाईनच्या दिशेने निघून जातोय. वन डे असेल, 1 धाव मिळेल या चेंडूवर. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 5. शहाऐंशी धावा मित्रांनो, एक उच्चांक, एक सर्वात मोठी धावसंख्या विथ द स्विन. यावेळेस माझ्या मते ज्याप्रमाणे गोलंदाज स्माइल करतोय, आमचे पंच स्माइल करतायत, त्याने नक्कीच कदाचित चेंडू टर्न झालाय, स्विन झाला चेंडू, आत येतोय चेंडू. सुयश या गोलंदाजाला आपण पाहू शकाल, एक स्लोरम चेंडू हाताळला गेला होता. डासिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळले गेले,
चेंडू अगदी सरळ निघून गेलाय. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी तितकीशी चांगली पाहायला मिळत नाहीये. 2 धावा मात्र या फटक्यावर पूर्ण केल्या त्या विकीनं. संघ पोचला गेला आई गावदेवी, तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पूर्ण झालाय ते म्हणजे पहिलं धावा खर्च केले आहेत त्या म्हणजेच सुयशनं त्या 7 धावा. तन्मय यांच्यासाठी पारितोषिक आले आहे राहुल ब्रदर्स, रॉयल ब्रदर्स यांच्याकडून पारितोषिक आले. तन्मयने जर कॅच पकडला तर किती? प्रत्येक कॅशला 200 रुपये असतील. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहेत तन्मय आणि त्यांच्यासाठी ते पारितोषिक लावलं गेलंय. राकेश पाटील बॅटिंग अफलातून केली होती पहिल्या मॅच मध्ये. जरी संघ पराभूत झाला त्यानंतर गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे केली होती. मागच्या मॅचचा विचार केला पण राकेश पाटलांच्या तर तब्बल बॅटिंग करताना 17 धावा राकेशनं आपल्या टीमसाठी बनवल्या होत्या आणि त्यांच्याच किडीच्या जोरावर मी तर म्हणेल जवळपास 40च्या पलीकडे धावसंख्या उभारली होती. ती म्हणजे सायुज्य युनायटेड या टीमनं. टीम होणार टीमचे स्वतः मालक आहेत सायुज्य युनायटेड या टीमचे राकेश पाटील. इथे मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. कदाचित एक स्लीप हवी आहे राकेश पाटील यांना. स्विंग गोलंदाज आहेत आणि नक्कीच ते त्यांच्यानुसार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावतायत. विथ द स्विन गुडघा वाकून स्ट्रोक खेळला गेला. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण झाले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथे होतोय. विकीचा मात्र हुळकावणी तर विकीने दिली होती. बघ तन्मय तुझ्यासाठी एक आगळं वेगळं पारितोषिक आलंय. रॉयल ब्रदर्स त्यांचं काय करायचं तू ठरव. तू जर कॅच पकडली तुला 200 मिळतील, कॅच सोडली तुला 300 मिळतील. हे खास करून तन्मयसाठी पारितोषिक आहे रॉयल ब्रदर्स यांच्याकडून. आता विचार तुला करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत की आपल्या टीमला जिंकून द्यायचं आहे. वेळेकडे लक्ष द्या प्लीज, वेळ कमी आहे मित्रांनो. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 8 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं होतं. इथे देखील फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. चांगली गोलंदाजी होत आहे नो डाऊट. गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर ऋत्विक युनायटेड खास करून सायुज युनायटेड या टीमची गोलंदाजी टॉप क्लास आहे, टॉप क्लास गोलंदाजी आहे नो डाऊट. ज्याप्रमाणे एकेला त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं होतं, भले पराभूत झाला तो संघ, मात्र प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे एकेला या संघानं दिलं होतं. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ऋत्विकच्या अगेन्स्ट 86 धावा उभारल्या होत्या त्याचप्रमाणे सायुज युनायटेड या टीमच्या अगेन्स्ट इतकी मोठी धावसंख्या एक खूप मोठी चॅलेंज असेल आई गावदेवी या टीम समोर. ती उभारणं म्हणजेच. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव तरी ते नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा तरी ते कंप्लीट झाल्या आहेत. धावा झाल्या आहेत त्या 11 धावा. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. सुरुवातीपासचे जी गोलंदाजी आहेत, जे गोलंदाज आहेत खरोखरच अप्रतिम गोलंदाज यूज केले जात आहेत सायुज युनायटेड या टीमकडून. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर नक्कीच सुरुवातीच्या दर दोन ओव्हरचा आपण खेळ पाहिला तर मला 2 ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 8 धावा फक्त दिल्या होत्या, खास करून एकेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना या टीमनं. आता देखील आपण पाहिलं तितकीची धावसंख्या नाही आहे, धावसंख्या 11 ही फलकावर पाहायला मिळते.
मात्र एक फेरबदल केला आहे आई गावदेवी या टीमनं बॅटिंग ऑर्डरमध्ये. थोडासा फेरबदल करणं देखील गरजेचं आहे. विकीने ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती, विकीचा जो रँक आहे तो थोडासा वर आलाय, त्याला पुढे काढलं गेलंय खेळण्यासाठी. यावेळेस काय फटका खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे, लॉंग ऑनच्या त्या फिल्डरच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्या त्या 17. अगदी पुढ्यातला चेंडू होता, म्हणायचं गेलं तर MS स्टाईल मध्ये हा जवळपास फटका खेळला गेलाय. क्लास, दर्जा उंचावणारा, नक्कीच उत्तुंग असा आपण हा षटकार पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग. समर्थ देसाई, जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटकेबाजी. धावा झाल्या त्या 17. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलं गेलंय. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटच्या दिशेनं. मिसफील्ड झालं या ठिकाणी. जवळपास 3 फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी आले आहेत. देवेंद्र ठाकूर यांच्याकडून मिसफील्ड झाली होती. बॅकअपसाठी देखील फिल्डर आले होते. मात्र नक्कीच अंतिम क्षणी आपण पाहिलं तर पार्थ पाटीलने चेंडूला अडवलंय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. धावा पळून काढल्या. त्या 2 धावसंख्या झाल्या आहे ती 19 धावा झाल्यात. अपील केली गेली आणि यस इज गॉन. महत्वपूर्ण विकेट. समर्थ देसाई, ज्याचा बोलबाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता, एक षटकार देखील ज्याच्या बॅट मधून आला होता, तोच समर्थ देसाई यावेळेस परत तो डग आउटच्या दिशेनं. महत्वपूर्ण विकेट राकेश पाटीलनं आपल्या टीम साठी मिळवून दिले आहे. प्राइजलेस विकेट. समर्थ देसाई इज गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सिद्धेश तोरसकर उर्फ बंड्या. समर्थ देसाई, 5 चेंडूंचा खेळ आपण समर्थ देसाई यांचा पाहिला. 5 चेंडूंचा सामना समर्थ देसाई याने केला आणि 5 चेंडूमध्ये समर्थनं बनवले आपल्या टीमसाठी त्या 12 धावा. जबरदस्त बॅटिंग. एक षटकार राकेश पाटील यांच्या अगेन्स्ट त्यांना ठोकला होता. त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे राकेश पाटील कडून प्रत्युत्तर देखील समर्थ देसाई यांना दिलं गेलं. तू मारू शकतोस तर तुम्ही तुझी विकेट देखील काढू शकतोय. खरोखरच एक महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली ती राकेश पाटलांना. तन्मयसाठी पारितोषिक आलंय बघा. तन्मयसाठी ते खास पारितोषिक आहे आणि नक्कीच हे आगळं वेगळं पारितोषिक आहे. तन्मय, तुला प्रत्येक षटकारासाठी दिले जातील 100 रुपये का की 500 रुपये? 100 रुपये. हे तन्मयसाठी पारितोषिक आहे, बॅटरसाठी नाही आहे. तर मित्रांनो, हे गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेलाय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 2 पंच आपण पाहू शकाल. एका साईडला मॉन्टी गोडेकर सर तर एका साईडला विशाल नाईक सर. या 2 पंचांची नेमणूक या एक्सर मान्सून लीग 2025 पर्व पहिलं यामध्ये केली गेली आहे. खूप चांगला फटका आहे. मागे फिल्डर देवेंद्र ठाकूर पुन्हा त्यांच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार. एक नाही तर 2 फिल्डरला बीट करत चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
तन्मयला प्रत्येक वाईटसाठी 50 रुपये आहेत. लक्षात ठेवा तुमच्यावर पारदर्शकता लावली गेली आहेत, मात्र त्याप्रमाणे तुम्ही परफॉर्मन्स करावा अशी आमची देखील इच्छा नाही आहे. तुम्हाला जर टीममध्ये राहायचं असेल तुम्हाला तुमचा योग्य परफॉर्मन्स द्यावा लागेल. फटका अतिशय सुंदर, मात्र त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्र आहे. या फटक्यावर मिळतील विकीला फक्त आणि फक्त 2 धावा. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 26-26. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. एका साईडला बॅटिंग देखील चांगल्या प्रकारे होत आहे, मात्र जी गोलंदाजी होत आहे त्या गोलंदाजाला फिल्डरचा मात्र प्रतिसाद मिळत नाही. यावेळेचा षटकार जबरदस्त फटका खेळला गेला. विकीच्या बॅटमधून येतो हा खणखणीत षटकार आणि या षटकाराने धावा संख्या वाढली गेली आहे. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 32 धावा. या ठिकाणी तन्मयच्या खात्यामध्ये पडतायत 100 रुपये. मारला विकीनं फटका, कमाई झाली खऱ्या अर्थाने ती तन्मयची. चर्चा केली जात आहे त्यासाठी मी म्हटलं ना की तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, तुमच्यावर अनेक पारितोषिकं लावली गेली आहेत, मात्र तुम्हाला तुमच्या बेस्ट परफॉर्मन्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमची जागा ह्या पुढच्या मॅचसाठी तुमच्या टीममध्ये ठेवू शकाल. कारण इथे जर आपण विचार केला तर मला वाटते प्रत्येक संघामध्ये 12-12 खेळाडू दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तो एक खेळाडू जो आहे हा तुम्हाला चेंज करायचा असतो. मग त्या खेळाडूमध्ये तुमचं नाव तर नसेल ना, याची दक्षता प्रत्येक खेळाडूला घ्यायची आहे. त्याच्यामुळे म्हटलं ना की तुम्हाला फक्त क्रिकेटच खेळायचं नाही, आता तुम्हाला तुमचं बेस्ट आणि बेस्ट क्रिकेट खेळायचं आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता विक्रम भोईरनं. एक चांगला चेंडू टाकला गेलाय. बघा षटकार आल्यानंतर मात्र एखादा डॉट बॉल आत्मविश्वास वाढवून देतोय गोलंदाजाचा. आणि तो खास करून तो डॉट बॉल जो आहे हा गोलंदाजासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. आणि तो हा डॉट बॉल आलाय. फटका चांगला आहे ऑफ साईडला. मागे त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. चेंडू निघून गेलाय तो म्हणजेच 2 धावांसाठी. दोन धावा. चेंडू वर लागला, तिथून चेंडू डायव्हर्ट झाला. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 34. रेडी राहायचंय. 7वा सामना असेल AK11 वर्सेस ऋत्विक चॅम्पियन. या दोन्ही संघांना रेडी राहायचंय. AK11 वर्सेस ऋत्विक चॅम्पियन या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी धावा संख्येमध्ये भर. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 35. बघा ज्यांनी ज्यांनी बक्षिसं लावले आहेत तन्मयसाठी त्यांनी मित्रांनो ते बक्षीस आणून द्यायचे आहेत. दुसऱ्याचा प्रयत्न इथे केला जातोय. थ्रो अचूक केला गेलाय. लकी पॅकर्स, येस लकी पॅकर्स आणि जरीमरी नायरा 11 या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. 7वा सामना असेल आजच्या दिवसातील. थर्टी 37 धावा फलकावर लागल्या गेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज आहे त्या ठिकाणी मिस्टर भार्गव पाटील. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टन स्ट्रोक खेळला गेला. चेंडू हवेत आहे, मात्र नक्कीच प्रयत्न केला होता देवेंद्र ठाकूर यानं झेलच्या खाली पोहोचण्यासाठी.
त्यानंतर विचार केला नक्कीच अवाक्याच्या बाहेर हा झेल आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. 1 बॉल चेंडूला फील्ड केल्या गेल्या, तत्पूर्वी 2 धावा या काढल्या गेल्या. त्या ठिकाणी धावा झालेल्या आहेत, त्यामुळेच 39 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगला चेंडू आहे, अगदी बॅटरला फॉलो केले गेले बॉलरकडून. बॅटरच्या पॅडवर मारा केला गेला. त्या ठिकाणी लेग बायचा इशारा पंचांचा. 1 धावा मिळेल. धावा झाल्या ते 40. बघा संघ बदलला गेलाय, गोलंदाज बदलले गेले आहेत. ऋत्विकच्या अगेन्स्ट नक्कीच नो डाऊट 86 धावा उभारल्या होत्या, मात्र यावेळेस साई युनायटेड या टीमच्या अगेन्स्ट खेळताना नक्कीच गोलंदाजी चांगल्या प्रकारे असल्या कारणास्तव इथे मात्र कुठेतरी एका मॅक्झिमम टोटलपर्यंत जाण्याची शक्यता असेल. आई गावदेवी हा संघ चांगल्या प्रकारे थांबवला गेला या संघाला. फुल टॉच चेंडू आहे, 1 धाव तरी ते नक्कीच मिळणार आहे नो डाऊट. एक सिंगल तर कंप्लीट केला जाईल विकीकडून. 41 धावा या काढल्या गेल्या आहेत. आता नक्कीच आपण मित्रांनो शेवटचा ज्यावेळेस सामना असेल त्यावेळेस आपण पॉईंट टेबल देखील चेक करणार आहोत. कुठला संघ कुठल्या क्रमांकावर आहे पॉईंट टेबलमध्ये, कोणाचा रन रेट कशा प्रकारे आहे, कोण प्लस पॉईंटमध्ये आहे, कोण मायनस पॉईंटमध्ये आहे, उद्याच्या मॅचेस कशा प्रकारे खेळायच्या आहेत, उद्याच्या मॅचेस कशा प्रकारे खेळायच्या असून त्या कशा प्रकारे जिंकायच्या आहेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. चांगला फटका आहे, मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे पार्थ पाटील. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं गेलं, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो देखील अचूक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र तितकासा चांगला थ्रो आला नाहीये. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 43 धावा या फळकावर लागल्या गेल्या. 4थं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय 4थ्या षटकातील. या षटकातील फक्त 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. मिस्टर स्टोक आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर झेलच्या खाली देखील आला होता, मात्र कॅच त्या ठिकाणी झालाय तो ड्रॉप. एक सोपा कॅच, एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. लवकर खेळला गेलाय, आधी बॅट स्पिन झाली, चेंडू मात्र नंतर ट्रॅव्हल झाला. सबमरीन डिलिव्हरी देखील म्हणू शकतो आपण. चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फळकावर पाहतोय आई गावदेवी या टीमची, ती म्हणजे 44 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेला हा संघ आहे आई गावदेवी. खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर, कारण 86 धावा आणि एक मॅच 44 धावा, त्याच्यामुळे नक्कीच 86 धावा तो प्लस पॉईंट. त्याच्यामुळे पॉईंट टेबलचा आपण विचार केला तर नक्कीच आई गावदेवी हा संघ पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर असेल. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. स्लॉगवर स्पेशलिस्ट मिस्टर योगराज देवकर. बंडे आहे स्ट्राइक एंडवर सिद्धेश तोरसकर. अंतिम 6 चेंडू आहेत, धावा झाल्या त्यात 44. 50 की 50च्या आतमध्ये किंवा 50च्या पलीकडे किती धावसंख्या उभारू शकतोय यावेळेस. एक धावेचा फटका नक्कीच असेल. एक धावी त्या अप्रतिम गोलंदाजी आहे या टीमकडे, आणि खरोखरच त्या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत नक्कीच मी म्हणेल चांगल्या प्रकारे थांबवण्याचं काम केलं आहे आई गावदेवी या टीमला. सायुज युनायटेड या टीमनं
यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळला गेलाय. मिड विकेट डीप मधून फिल्डर वेगान आला होता या झेलला पकडण्यासाठी, मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चेंडू सापडत नाहीये. 2 धावा तर झाले आहेत. चेंडू सापडेपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावा संख्या 2 ने पुढे सरकते. धावा संख्या झाली आहे आई एकविरा या संघाची, ती म्हणजे 47. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. योगराज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण या खेळाडूला पाहतोय सायुज युनायटेड या टीम मध्ये, आणि खरोखरच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिला आहे आपल्या टीमसाठी. योगराज देवकर एक्सर प्रीमियर लीग विसरता कामा नाहीये. एक्सर प्रीमियर लीगचा मालिकावीर हा किताब योगराजने घेतला होता. नंदू पाटील यांची ती स्पर्धा, टेनिस बॉल स्पर्धा, एक्सर प्रीमियर लीग विसरता कामा नाहीये. आणि काय परफॉर्मन्स दिला होता एक्सर प्रीमियर लीग मध्ये योगराज देवकरनं माफ करा. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पार्थ पाटील वन हँड चेंडूला फील्ड केलाय. थ्रो काय केलाय त्या ठिकाणी, अप्रतिम थ्रो केला गेला होता. बॅकअप देखील त्या ठिकाणी आहे आणि कदाचित त्या बॅकअपचं लक्ष नव्हतं. या ठिकाणी नक्कीच रनआउटच्या स्वरूपात विक्रम भोईर यांच्या पारीला पूर्णविराम. विक्रम या ठिकाणी बाद होतोय. धावा झाल्या आहेत आई गावदेवी या संघाच्या त्या 49 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. योगराज यावेळेस वेग कमी केला होता योगराजनं, मात्र अगदी चेंडू समोर आणला गेलाय आणि त्या चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग बंड्या मार्फत. बंड्या म्हटलं गेलं तर मिस्टर सिद्धेश तोरसकर लेफ्ट हँड बॅटर. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 55. जबरदस्त बॅटिंग. योगराज गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. समोर आहेत ते म्हणजेच बंड्या. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि हा फटका देऊन जाईल फक्त आणि फक्त 1 धाव. वनडी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. संघ थांबला गेला आहे आई गावदेवी हा तब्बल 56 या धावसंख्येवर आणि 57 धावा विजयासाठी. म्हणजे मागच्या मॅचचा आपण जो टार्गेट पाहिलं होतं, जो सामना झाला होता आई एकविरा वर्सेस JMCC NY, त्यांचं देखील टार्गेट मला वाटतं हेच होतं. जवळपास 56 झाले होते. 57 धावा करायच्या होत्या. आई एकविरा या संघाने ती धावसंख्या दिली होती, खास करून JMCC NY या संघाला. आणि JMCC NY या संघाने 57 धावा त्या पूर्ण देखील केल्या होत्या. तशाच प्रकारचं एक टार्गेट आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र हे टार्गेट पूर्ण करायचं आहे सायुज युनायटेड या टीमला. 30 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 57. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट 40+ विश्वातील नामांकित खेळाडू कमलाकर दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वन ऑफ द ग्रेट बॉलर कमलाकर भोईर साहेब. चला लक्की पॅकर्स
कमलाकर भोईर साहेब कदाचित आलेले आहेत, कारण याच्यानंतर जी मॅच आहे ती मानस भोईर यांची आहे. वेलकम कैलासजी म्हात्रे साहेब. आणखीन एक मास्टर्स क्रिकेटचा हिरा या ठिकाणी दाखल झाला आहे. कैलास म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. लकी पॅकर्स वर्सेस आई जरीमरी नायरा 11. चला यायचं आहे मानस भोईर. रणजित म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. मानस भोईर यांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. कैलास म्हात्रे 40+ क्रिकेटमध्ये नक्कीच एक अर्धशतक ज्यांच्या नावे आहे असे नामांकित खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. आणि त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द माफ करा टॉस केली जात आहे. एका साईडला जरीमरी नायरा तर एका साईडला असेल तो म्हणजेच लकी पॅकर्स. क्या बात आहे. आज रणजित नक्की काय खाऊन आलाय. टॉस रणजित जिंकतोय. यावेळेस देखील आई जरीमरी नायरा 11 या संघाने नाणेफेक जिंकलं. रणजित निर्णय द्यायचा आहे. शतरक्षण स्वीकारलंय आई जरीमरी नायरा 11 या टीमनं. तर लकी पॅकर्स तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चला मॅचला करूया आपण सुरुवात. 57 करायचे आहेत. मागचे मॅच कोण विसरणार मित्रांनो. काय सामना तो रंगला होता. कोण जिंकणार हे मात्र गुलदस्त्यामध्ये होतं. अंतिम क्षणी तो निकाल हाती आला. मात्र मॅच अफलातून झाली होती. 57 धावेची ती. काय ही मॅच तशाच प्रकारे पाहायला मिळू शकेल का. एका साईडला आपण पाहतोय सायुज युनायटेड हा संघ, तर एका साईडला आपण पाहतोय तर तो म्हणजेच पहिला चेंडू यावेळेस हाताळला गेलाय. चांगला चेंडू हाताळला गेलाय का. मगाशी आपण जी मॅच पाहिली त्याच्यामध्ये मात्र पॉइंट टेबल जे आहे हे बदललं गेलं आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये देखील ते पॉइंट टेबल बदलेल हे निश्चित असेल. काय चेंडू टाकलाय, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. क्लास, अप्रतिम गोलंदाजी. बॅटिंग ऑर्डर देखील जबरदस्त आहे आई गावदेवी या टीम मध्ये. गोलंदाजी देखील टॉप लेवलची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी. आतापर्यंत 2 चेंडू आलेत आणि दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. सरळ अगदी बॉलरच्या समोर खेळला गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत आले आहेत डॉट.
मिस्टर स्टोक म्हणता येणार नाही, तर चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. 2 धावा. परीक्षित तुझ्यासाठी पारितोषिक आलंय ऋषीकडून आणि ते खास पारितोषिक परीक्षेत तुझ्यासाठी आहे. तू जर कॅच पकडला तर तुला 500 रुपये आणि तू जर चिखलात लोळलास तर तुला 1000 रुपये. आता तुला काय करायचं तर तू विचार कर. ऋषीकडून हे पारितोषिक आहे तुझ्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. मगाशीच मी गौरव सोबत चर्चा केल्याने गौरवने म्हटलं की बॅडमिंटन स्टोक आणि तशाच प्रकारे हा फटका खेळला गेलाय. बॅडमिंटन स्टोक नक्कीच क्रिकेटमध्ये आणि खास करून रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे फटके पाहायला मिळतील. मी आत्ताच गौरव सोबत चर्चा केली होती या खास करून स्टोक विषयी. शॉर्ट बॉल होता आणि काय क्लास फटका खेळला गेलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलंय. ते 6 धावांसाठी धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. जबरदस्त फटका खेळला गेलाय. नाव आहे त्या ठिकाणी मिस्टर सुयश शर्मा. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. वाडिश लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने आलाय चेंडूला फील्ड करण्यासाठी. तत्पूर्वी मात्र या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. अशाच प्रकारचा क्रिकेट मगाची देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं आणि यावेळेस देखील ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काय घडेल इथे देखील पॉइंट टेबल बदलणार आहे की काय, की पुन्हा एकदा पॉइंट टेबल रँकिंग क्रमांक 1 वर जो संघ आहे आई गावदेवी हा त्यांचा क्रमांक खाली उतरू देणार नाही. इथे जिंकला संघ तर नक्कीच पॉइंट टेबल 1 वर जो संघ आहे त्याच क्रमांकावर हा गावदेवी संघ राहू शकेल. आता धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा आणि याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर सायुज युनायटेड या टीमला, कारण 57 करायचे आहेत. त्याच्यामुळे पर ओव्हरचा विचार केला आपण तर नक्कीच मी तर म्हणेल 11 ते 12 धावा या पर ओव्हरमध्ये तुम्हाला करायचे तर तुम्ही या 57 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकाल. आणि सुरुवात नक्कीच चांगली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आहेत. या 10 धावा नक्कीच तुम्हाला एक प्रकारे तुमचा आत्मविश्वास वाढवून देतील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत. सतीश सिंग न्यू बॉलर षटक क्रमांक 2 आणि स्ट्राइकला पार्थ पाटील. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता. फटका फसलाय. मी तर म्हणेल या ठिकाणी हा कॅच नाही सुटला तर 500 रुपयाची नोट फाटली गेली किंवा इतकं म्हणेल की ती 500 रुपयाची नोट चिखलामध्ये पडली गेली. बघा आज नाही उद्याच्या दिवसामध्ये ती 500 रुपयाची नोट कामी आली असती तुझ्या. धावा झाल्या त्या 11. कॅच ड्रॉप. संधी मिळते पार्थला पुन्हा खेळण्याची. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळालेल्या फटकावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच खूप चांगली गोलंदाजी होत आहे सिंग कडून. सिद्धेश सिंग आणि वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय. धावा झाल्या त्या 12 धावा फळकावर. 57 धावेचं टार्गेट समोर ठेवलं आहे आई गावदेवी या टीमनं सायुज युनायटेड या टीमच्या. आणि नक्कीच त्या 57 धावेचा पाठलाग आतापर्यंत तरी मी तर म्हणेन योग्य मार्गाने केला जातोय. काय चेंडू टाकला गेलाय. वेगवान चेंडू आणि म्हणायचं गेलं तर हा यॉर्कर चेंडू होता. अगदी फुल ऑर्लेनचा चेंडू होता. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केले गेलं. 1 धाव तरी ते कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय मात्र नक्कीच थांबवलं गेलं. पार्थ पाटील यांना फक्त सिंगलवर
एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच सिद्धेश सिंग कडून. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये सिद्धेशने धावा खर्च केल्या त्या 3. सचिन सिंग, माफ करा, सतीश सिंग. मिस्टर स्टोक फुल टॉस चेंडू होता. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली येतोय आणि इथे मात्र हा कॅच त्या ठिकाणी सुटला गेलाय. मात्र कॅच जरी सुटला गेला तरी मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पार्थ पाटील यांची विकेट मात्र प्राप्त केली गेली आहे. एक धाव नक्कीच इथे ऍड केली जाईल. धावा संख्येत भर होईल. नक्कीच धावा झाल्या आहेत त्या 14 धावा. मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली गेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो योगराज, ज्यांच्याविषयी मी माहिती तुमच्यापर्यंत दिली होती. एक्सर प्रीमियर लीग 2025 या पर्वाचा मालिकावीर हा ठरला होता योगराज आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. योगराज देवकर न्यू बॅटर. या खेळाडूला नक्कीच उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. भरपूर विश्वास आहे या खेळाडूवर आपल्या टीम मालकाचा. फटका फुलातून आहे. यावेळेस मागे फिल्डर असून देखील चेंडू निघून जाईल. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय मिस्टर सुयश शर्मा. काय फटका खेळलाय. या षटकाराच्या सायनं संघ पोहोचला गेला तो तब्बल 20 या धाव संख्येवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये देखील 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 धावा आल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण विचार केला 57 धावेचा पाठला करताना खास करून सायूज युनायटेड हा संघ योग्य पटरीवर आतापर्यंत तरी आहे. 12 मध्ये 20 बनवले आहेत. 18 मध्ये जवळ जवळ मी तर म्हणेल 37 बनवायचे आहेत. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटकेबाजी. सुयश शर्मा जवळ जवळ मला वाटते हा दुसरा षटकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिला. फटका फ्लातून आहे. फटका फ्लातून आहे. मात्र त्या ठिकाणी गोशांगी क्षेत्र आहे. धावा मिळतील योगराजला त्या फक्त आणि फक्त 2. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. रिक्वायर्ड रनरेटचा आपण विचार केला तर नक्कीच पर ओव्हर मी सुरुवातीला म्हटलं होतं 11 ते 12 धावा या पर ओव्हर रिक्वायर्ड रनरेट तुमच्या समोर आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला खेळायचं आहे. आणि ज्याप्रमाणे जो करंट रनरेट मेंटेन ठेवला गेला आहे म्हणजे बघा 57 करायचे आहेत, 12 मध्ये 20 आले आहेत. आता तुम्हाला 18 मध्ये 37 करायचे आहेत. म्हणजे एखादं मोठं षटक म्हणायचं गेलं तर 10 ते 15 धावांचं एखादं षटक सापडलं गेलं युनायटेड या टीमला तर नक्कीच हा संघ वापसी करू शकतोय. तर गावदेवी संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर गावदेवी संघाला एक कमी धावेचं षटक हाताळावं लागेल. 5 किंवा 6 धावेचं एखादं षटक गावदेवी टीम कडून देखील हाताळलं गेलं तर देखील नक्कीच गावदेवी संघ सायूज युनायटेड या टीमवर दबाव निर्माण करू शकतोय. धावा झाल्या त्या 23. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस देखील चेंडूला उडवलाय. मागे फिल्डर आहे डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मात्र 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 जवळपास एकदा नाही, दोनदा नाही, 3दा जगलिंग झालं त्या ठिकाणी. 3 वेळा संधी त्या ठिकाणी आली होती. एकदा निसटला, दुसऱ्यांदा निसटला, तिसऱ्यांदा निसटला, मात्र चौथ्यांदा तो चेंडू जमिनीवर पडला गेला. एक संधी तर मिळाली आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल इतकंच मी म्हणू शकेल. काय बॅटिंग आतापर्यंत अफलातून बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
सुयश नाही तर यश प्राप्त केलं आहे. मिस्टर स्टोक आहे, विकी येतोय यावेळेस नक्कीच. विकी म्हणतोय मी तुला संधी देणार नाहीये. सुयश यांचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकार आपण सुयशच्या बॅट मधून पाहिले आहेत. भरपूर वेळ त्याने विकेटवर काढलाय आणि जवळजवळ नक्की सुयशच्या यांच्या खेळीचा विचार केला आपण तर सुयशनं आपल्या टीमसाठी बनवले आहेत ते एकूण 20 धावा बनवले आहेत. जबरदस्त फटकेबाजी सुरू होते आणि कुठेतरी नक्कीच एक चिंतेचा विषय खास करून गावदेवी या टीम समोर होता. सुयश शर्मा 2 षटकार सुयशच्या बॅटमधून आपण पहिले. 11 चेंडू 20 धावा सुयशनं बनवल्या. मात्र एक महत्वपूर्ण विकेट, एक सेट बॅटर, एक प्राइजलेस विकेट या ठिकाणी प्राप्त केले आहे. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, भार्गव पाटील. भार्गव येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजेच 25. बॅकफुटला गेला होता खेळण्यासाठी. ऑफसाईडला चेंडूला कट केलं गेलं. एकच धाव मिळेल या ठिकाणी. हेच करायचं आहे, हेच कदाचित करायचं आहे आणि हेच करण्यासाठी कदाचित भार्गव यांना मैदानाच्या आतमध्ये काढलं गेलंय. खास करून योगराज यांना स्ट्राईक जास्तीत जास्त द्यायला हवी हा कदाचित प्लान असू शकेल आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. भार्गव पाटील कडून सिंगल काढला गेलाय. योगराज यांना स्ट्राईक दिली गेली आहे. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या सहाय्याने, त्या म्हणजे 26 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. त्यावेळेस बॅटरला फॉलो केलं गेलाय. बॉलर मार्फत अगदी पॅडवर मारा केला गेला. लेग बायचा इशारा. शेवटच्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा संख्या 27. मी म्हटलं होतं यावेळेस जर सायुज युनायटेड या टीमवर दबाव निर्माण करायचा असेल तर आई एकविरा या संघाला 5 ते 6 धावेचं एखादं षटक हाताळणं गरजेचं. आई गावदेवी या टीमला तरी ते कुठेतरी एखादं 5 ते 6 धावेचं षटक हाताळणं गरजेचं होतं. मात्र ते षटक क्रमांक 3चं षटक फक्त आणि फक्त 7 धावेचं. इथे मात्र आता टेन्शन वाढेल, दडपण वाढेल. इथे मात्र जर आता विचार केला आपण तर चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 30. म्हणजे तो रिक्वायर्ड रन रेट 11च्या घरामध्ये होता. तो रिक्वायर्ड रन रेट थेट पोहोचतोय 15च्या घरामध्ये. म्हणजे या ओव्हरमध्ये एक प्रयत्न करावा लागेल सायुज युनायटेड या टीमच्या बॅटर्सला, म्हणजेच योगराजला 10 नाही तर 15 किंवा त्याहून अधिक तर या मॅच मध्ये वापसी करू शकेल सायुज युनायटेड हा संघ. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑफ साईडला पंच केलं गेलंय. चेंडू डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जातोय मात्र चांगला थ्रो दिला गेलाय. त्याच्यामुळे हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. इथून जर जास्त धावा आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी असेल. इथून जर कमी धावा आल्या तर मात्र टेन्शन वाढेल सायुज युनायटेड या टीमचं. कारण दुसरी मॅच हा संघ इथे खेळतोय. इट्स गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बॅटला स्पर्श करून मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विक्रम भोईर यांच्या हातामध्ये विसावतोय. फटका खेळताना कुठेतरी योगराज स्लिप झाला आणि इथेच मात्र तो फसला गेला असं मी निश्चितपणे म्हणू शकतोय. एक मोठी विकेट, योगराजवर सर्वाधिक विश्वास होता मात्र तोच फलंदाज या ठिकाणी डग आउट रिझर्व्ह मध्ये येतोय. बॅटर येतोय मिस्टर आशिष म्हात्रे.
आशिष न्यू बॅटर. अपील 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 आणि इथे मात्र लागोपाठ हा दुसरा धक्का असेल सायुज युनायटेड या टीमला. आशिष मात्रे आले आणि आशिष मात्र त्याच पावली परतले डगआउट रिझन मध्ये. खूप विश्वास होता या खेळाडूवर. इथे मात्र नक्कीच तो फलंदाज शून्यावर बाद होतोय. ऑन हॅट्रिक वर आहे तो गोलंदाज सिद्धेश तोरसकर बंड्या यावेळेस ऑन हॅट्रिक वर. न्यू बॅटर येतोय नक्कीच एक लेजेंडरी खेळाडू देवेंद्र ठाकूर. आतापर्यंत हॅट्रिक एक्सर मान्सून लीग या पर्वामध्ये आतापर्यंत हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. ऑन हॅट्रिक वर तर आहे बंड्या. देवेंद्र ठाकूर विकी कडून 21 रुपये. देवेंद्र ठाकूर साठी विकी कडून येतोय षटकारासाठी 21 रुपये. पण 21 आकडा लक्की असतो देव्या, लक्षात ठेव. आणि या ठिकाणी एक्सर मान्सून लीग 2025 पर्व पहिली हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होत आहे. अभिनंदन बंड्या. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण केली गेली आहे आणि ती पहिली हॅट्रिक पूर्ण केली गेली आई गावदेवी या टीमचा गोलंदाज तो म्हणजेच सिद्धेश तोरसकर बंड्या यांच्या मार्फत. जबरदस्त गोलंदाजी बंड्या, वेल डन. लागोपाठ 3 बॅटर मात्र डगआउट रिझन मध्ये पाठवले गेले. देवेंद्र ठाकूर देखील आले आणि देवेंद्र ठाकूर देखील डगआउटच्या दिशेने परतलेत. आता मात्र अडचणी वाढल्या आहेत सायुज युनायटेड या टीमच्या, कारण इथे जिंकणं गरजेचं आहे. इथून जर पराभवाच्या छायेत जावं लागलं या संघाला तर मात्र पॉईंट टेबलचा विचार केला आपण तर मात्र रँकिंग जे आहे हे मात्र घसरणार. खालच्या रँकवर हा संघ दिसेल पॉईंट टेबलमध्ये. त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण कल्पना आहे राकेश पाटलांना की ही मॅच जिंकणं उद्याच्या दिवसासाठी खूप महत्त्वाचं होतं. मात्र नक्कीच या मॅच मध्ये वापसी केली आहे बंड्यानं. ज्या 3 विकेट बंड्यानं प्राप्त केल्या आहेत या 3 विकेट नक्कीच या मॅच साठी टर्निंग पॉइंट ठरलेत. 3 डब्ल्यू तर लावलेत बंड्यानं. 29 धावसंख्येवर 3 विकेट आतापर्यंत लागोपाठ पडल्या गेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी, फक्त 2 धावा 4 चेंडू 3 विकेट प्राप्त केलेत बंड्यानं. सिद्धेश तोरसकर खूप सुंदर चेंडू हाताळला गेला. यावेळेस देखील गती थोडीशी कमी केली होती. गुडलेनवरून चेंडूला बाउन्स केलं गेलं, टॉस केलं गेलं. राकेश पाटील या ठिकाणी बीट झाले. खूप चांगली गोलंदाजी होत आहे, अप्रतिम गोलंदाजी. अगदी धावसंख्येला थांबवलं गेलंय बंड्यामार्फत. इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाल्या आहेत त्या 30 धावा. फुलटॉस चेंडू आहे, ऑफ साइडला चेंडू हवेत खेळला गेलाय. 1 धाव मातीत लोळलास तर 1000 मिळतील, विचार कर. कॅच सुटला गेला, 500 गेलेत. मात्र जर आता मातीत लोळलास तर 1000 रुपये मिळतील तुला. ऋषीकडून बंड्या तुझ्यासाठी पारितोषिक केलंय. 500 रुपयाचं पारितोषिक बंड्याकडून बंड्यानं दिले गेले ऋषीकडून. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक खास करून बंड्याच्या नावावर. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या बंड्यानं, त्या 5 आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स. त्यानंतर म्हणायचं गेलं तर बॅटिंग करताना देखील जवळपास मला वाटतं 13 धावा या बंड्यानं बनवल्या. धावा झाल्या आहेत त्या 32 धावा करायच्या आहेत त्या
25 आणि चेंडू शिल्लक आहे ते 6. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की हॅट्रिक फक्त बंड्याने घेतली नाही तर या मॅच मध्ये वापसी देखील बंड्याने करू दिली आहे आई गावदेवी या टीमला. शॉर्ट बॉल आहे, फटका पुन्हा एकदा हवेत खेळला गेलाय. लॉंग ऑन वरून की लॉंग ऑफ मधून फिल्डर आला, लॉंग ऑन वरून पण आला होता, मात्र त्या फिल्डरनं वेट केलं, थांबवलं लॉंग ऑनच्या फिल्डरला आणि खूप सुंदर कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. मिस्टर भार्गव पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. समर्थ देसाई याने तो कॅच पकडलाय. खूप सुंदर असा झेल समर्थ देसाईने पकडला. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधील. धाबा करायचे आहेत त्या 25, म्हणजे 5 चेंडू मध्ये तुम्हाला जवळपास 4 षटकार मारायचे आहेत. स्मिथ पाटील न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव फक्त मिळेल. आता मात्र राकेशला नक्कीच एक नवा विक्रम या एक्सरच्या मैदानावर रचावा लागेल. ते म्हणजे 4 चेंडू 4 षटकार. तर तो इतिहास लिहिला जाईल राकेश पाटलांच्या नावावर. चांगला चेंडू आहे आणि ते नक्कीच आता मात्र पूर्णतः उंबरठ्यावर, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत आई गावदेवी हा संघ. म्हणजे जर पॉईंट टेबलचा विचार केला तर टॉप रँकिंगमध्ये हा संघ पाहायला मिळेल. नंबर 1 वर हा संघ पॉईंट टेबलमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दुसरा विजयी कदाचित हा संघ प्राप्त करू शकतोय. आई गावदेवी नंदू पाटील खुश आहेत कारण त्यांचा संघ सलग दुसरा विजय या ठिकाणी प्राप्त करतोय. त्याच्यामुळे उद्याच्या दिवसातील मला वाटते एक मॅच अजूनही शिल्लक असेल आई गावदेवी या टीमची. ती मॅच त्यांना खेळायची आहे आणि तिथे जर जिंकलात तर नक्कीच नो डाऊट ह्या काही पारितोषिक आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या पारितोषिकांपैकी त्याच्या आसपास नक्कीच जाऊ शकेल हा संघ. मध्ये कुठलं पारितोषिक असेल हे नक्की सांगू शकणार नाही आहोत. मात्र खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये ऋत्विकच्या अगेन्स्ट जवळपास 86 धावा. दुसऱ्या मॅचचा विचार केला आपण तर सायूज युनायटेड या टीमच्या अगेन्स्ट तब्बल 56 धावा. म्हणजे ओव्हरऑल आपण विचार केला पण एक मिनिट थांबायचं आहे बघा. ऑनलाईन स्कोरिंग सुरू आहे त्याच्यामुळे जे लाईव्ह टेलिकास्ट वाले ते म्हणतात की राकेश पटेल यांना बाहेर यावं लागेल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्याच्यामुळे बोल्ड झालाय का? यस पंच नाही नाही दोन्ही पंच म्हणतायत नाही, बोल्ड झाला नाहीये विक्रम. अशा रीतीने आपण पाहतो या ठिकाणी आई गावदेवी हा संघ विजयी होतोय. अभिनंदन. या एक्सर मॉन्सून लीग 2025 मध्ये सलग दुसरा विजयी आई गावदेवी हा संघ प्राप्त करतोय आणि पॉइंट टेबल मध्ये नंबर 1 वर या संघाला तुम्ही पाहू शकाल. आणि नक्कीच हार्डलक सायूज युनायटेड या टीमने देखील या स्पर्धेमध्ये चांगला प्रयत्न केला, मात्र 2 वेळा या टीमला पराभवाच्या छायेत जावं लागलं. त्याच्यामुळे नक्कीच पॉइंट टेबल खूप खराब दाखवणार आहे या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर. कारण 2 पराजय आतापर्यंत या टीमनं या एक्सर मॉन्सून लीग 2025 मध्ये. चला नेक्स्ट मॅच लकी पॅकर्स
वर्सेस आई जरीमरी नायरा 11. आई जरीमरी नायरा 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले. लकी पॅकर्स आपण आमच्या डाव्या बाजूला यायचं आहे. इथे खेळाडू कक्ष आहे, तिथूनच आपण बॅटिंग करण्यासाठी उतरायचं आहे. लकी पॅकर्स वळूया आपण मॅन ऑफ द मॅच. बंड्याने यायचं आहे, बंड्या यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी.